ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे राज ठाकरे यांनी संकेत दिलेले आहेत। आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो, मग तुम्ही का भांडताय असा राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनाच प्रश्न विचारला। मतभेद विसरा आणि निवडणुकीच्या कामाला लागा अशा त्यांनी मनसैनिकांना सूचना केल्या आहेत। मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवण्याच्याही सूचना केलेल्या आहेत। राज ठाकरे काय म्हणाले आहेत आपण बघूया। मराठीचा मुद्दा आणि युतीबाबत मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हे भाष्य केलेलं आहे। आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो, मग तुम्ही का भांडताय। मतभेद विसरा, एकत्र या आणि निवडणुकीच्या तयारीला लागा। युती संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा। मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवा। मेळाव्यातून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना या सूचना केलेल्या आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून विनाकारण कुणालाही मारू नका, आधी समजावून सांगा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत। नव्यानं नियुक्त्या होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्वीकारा, एकत्रित काम करा। मतदार यादी तपासा, त्यावर विशेष लक्ष केंद्रित करा। यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। मुळात असं आहे की साहेबांनी येणाऱ्या ज्या महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश हे साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलेलो आहोत। मतदार यादींवर कसं काम करायचं, BLNची नेमणूक, गटाध्यक्षांची नेमणूक कुठे राहिली आहे, त्या गटाध्यक्षांकडनं काय कामाच्या अपेक्षा आहेत, उपशाखाध्यक्षांना काय, या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे। नाही, मला वाटतं राजसाहेबांनी उत्तम असं मार्गदर्शन केलं। येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये कशा प्रकारे सर्वांनी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून कशा प्रकारे काम करायचं आहे ह्या त्यांनी सूचना केल्या, आदेश दिले। तळागाळापर्यंत मनसेने केलेली कामं, मनसेची आजपर्यंतची वाटचाल आणि कशा प्रकारे लोकांपर्यंत जायचं आहे ह्याचा त्यांनी संपूर्ण उहापोह केला आणि उत्तम असा संदेश दिला। आणि फक्त मुंबईपुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला या प्रकारे काम झालेलं दिसेल। ज्या पद्धतीनं येणार का अशी काही युती वगैरे काही जाऊन लगे एका स्टेजवर एका बैठकीत जाहीर करत असतात का? ठीक आहे, याच्याविषयी प्रोसेस असतील, काही बोलणं असतील, काही असेल ते एखादी चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती। त्याच्यामुळे मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव्य, कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्यात मतलब आहे ना। जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला म्हणण्याला कोणता अर्थ राहू शकत नाही। मला स्वतःला वाटलं नाही, पण मला स्वतःला असं वाटतं की इतर ठिकाणी जे आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणं मोठं कठीण दिसत आहे। पण प्रत्येक ठिकाणी कोणाची किती ताकद आहे, कोण किती लढू शकतं या सगळ्याचा जो आहे आढावा सगळे पक्ष घेत असतात। महायुतीमध्ये सुद्धा तेच होणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की काही ठिकाणी आम्ही एकत्रित लढू, पण काही ठिकाणी जे आहे काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर। त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा तो ते घेऊ शकतील, परंतु त्याच्याच बरोबर त्यांना कशा तऱ्हेची वागणूक यापूर्वी मिळालेली आहे ती सगळ्या जनतेने बघितलेली आहे। त्याच्यामुळे आज केवळ आपली स्वतःची गरज म्हणून त्यांच्याकडे बघणं अयोग्य ठरेल असं मला वाटतं। ते एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांना नेहमीच आमच्या शुभेच्छा असतात।